नागपूरच्या सोनेगाव परिसरात किराणा दुकानात चिवडा खाण्याच्या बहाण्याने आलेल्या व्यक्तीने दुकानदाराला चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून सागर तिवारी नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपीवर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। 20 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 11 वाजता तिरुपती लेआउट परिसरातील गुरु नानक किराणा भंडार या दुकानात ही घटना घडली आहे। दुकानाचे मालक 59 वर्षीय करमचंद झांगीराम जेठाणी हे दुकानात असताना एक व्यक्ती दुकानात आला। त्याने दुकानात चिवडा खाल्ला आणि काही वेळानंतर दुकानदाराला चाकूचा धाक दाखवला। त्यानंतर दुकानदाराकडे असलेली 13,500 रुपयांची रोख रक्कम लुटून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला। या घटनेनंतर सोनेगाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 209 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 309, 4, 311 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच नाईट ऑफिसर आणि डीबी पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासलेत। या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली। सीसीटीव्ही फुटेज फिर्यादीला दाखवल्यानंतर त्यांनीही आरोपीची ओळख पटविली। आरोपी सागर तिवारी असल्याचे समोर आलेत। पोलिसांच्या माहितीनुसार सागर तिवारी यांच्यावर यापूर्वीही 2 ते 3 पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत। तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला कायदेशीररित्या अटक केली असून त्याला पोलीस कस्टडी रिमांडसाठी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहेत। आमच्या पोलीस स्टेशनला जे आहे 20 ऑगस्ट 2026 रोजी म्हणजे 11 वाजताच्या सुमारास जे आहे गुरु नानक किराणा स्टोअर्स त्याचे जे मालक आहेत करमचंद झांगीराम जेठाणी वय 59 वर्ष, राहणार प्लॉट नंबर 49 सिंधी कॉलनी, खामला, नागपूर यांचं जे दुकान आहे गुरु नानक किराणा भंडार तिरुपती लेआउटला दुकान आहे। त्या दुकानामध्ये जे आहेत एक व्यक्ती आला। त्या व्यक्तीने जे आहे त्यांना त्या ठिकाणी चिवडा वगैरे खाल्ला आणि चिवडा खाल्ल्यानंतर लगेच थोड्या वेळानंतर जे आहे त्यांनी जे आहे त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेले जे पैसे आहेत ते पैसे जे आहेत त्याने जे आहेत म्हणजे एकूण 13,500 रुपयाचा रोख रक्कम जे आहे ते त्याने जे आहे लंपास केलेली होती। त्याच्यानुसार जे आहे पोलीस स्टेशन सोनेगाव येथे जे आहे अपराध क्रमांक 209/2026 कलम 309, 4, 351, 311, 351(2) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये जे आहे ते गुन्हा दाखल केलेला होता। सदर घटनेच्या दिवशी जे आहे आमच्या नाईट ऑफिसर आणि तसंच जे आहे डीबी पथक यांनी जे आहे सदर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजेस जे आहे ते बघितले होते आणि त्याच वेळेला जे आहे आरोपीचं नाव जे आहे त्या ठिकाणी त्यांनी जे आहे ते निष्पन्न केलेलं होतं। त्याच्यामध्ये सदरचे फुटेज बघून जे आहे ते फिर्यादीला दाखवले। फिर्यादीने खात्री करून जे आहे ते पटवलं तर त्याचं नाव जे आहे ते सागर तिवारी म्हणून जो आहे हा जो आहे रेकॉर्डवरचा आरोपी आहे। याच्यावरती 2-3 पोलीस स्टेशनला जे आहेत ते गुन्हे दाखल आहेत। तर अशा आरोपीला जे आहे ते निष्पन्न करून जे आहे काल रात्री जे आहे त्याला सदर गुन्ह्यामध्ये जे आहे कायदेशीररित्या अटक केलेलं आहे आणि आता त्याला जे आहे पोलीस कस्टडी रिमांडसाठी जे आहे माननीय न्यायालयात जे आहे ते हजर करण्यात आलेलं आहे। चिवडा खाण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवत 13,500 रुपये लुटणाऱ्या आरोपीला अखेर सोनेगाव पोलिसांनी अटक केली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं असून आता पुढील तपास आणखी काही गुन्ह्यांची उकल होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।